शरद पवारांची राष्ट्रवादी सत्तेत जाण्याच्या जोरदार चर्चा. एनडीए सोबत जायचं की नाही यावर पवारांच्या एनसीपीत चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती. पवारांच्या एनसीपीत एका ज्येष्ठ नेत्यावर या संदर्भात जबाबदारी. एनडीएला पाठिंबा द्यावा की बाहेरून मदत करावी यावर ही चर्चा, सूत्रांची माहिती. चर्चा करायला अर्थ नाही, मात्र चर्चा सुरू आहे हे नक्की. विचारधारा सोडून तिकडे जायचं की विचारांची कास धरून आमच्याकडे यायचं हे त्यांनी ठरवावं. शरद पवारांचा पक्ष सत्तेत जाण्याच्या चर्चेवर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया. एनडीए सोबत जाण्याच्या चर्चांमध्ये तथ्य नाही, रोहित पवारांचं वक्तव्य. सक्षम विरोधक म्हणून काम करणार रोहित पवार यांची प्रतिक्रिया. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर. आज संध्याकाळी दिल्लीत महत्त्वाच्या बैठकीला मुख्यमंत्री फडणवीस हजर राहणार. नर्मदा प्रकल्पासंदर्भात संध्याकाळी 5 वाजता या बैठकीचं आयोजन. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात इतर काही राजकीय गाठीभेटी होणार का याकडेही लक्ष. उद्धव ठाकरेंनी आज आमदारांची पुन्हा बैठक बोलावली. मातोश्रीवर आज संध्याकाळी 7 वाजता बैठकीचं आयोजन. 6 खासदार तसंच सचिन अहिर यांच्या फुटीनंतर बैठकीला महत्त्व. आमदारही फुटतील अशी शक्यता वर्तवली जात असताना ही बैठक महत्त्वाची. मी मॅनहोलमध्ये पडून झालेल्या एकाच्या मृत्यूवर हसलो नाही. भाजप नेते अमित साटम यांचं विधानसभेत वक्तव्य. साकीनाका चेंबूर दुर्घटनेवर बोलताना हसल्याने साटमांविरोधात रोष. तुम्ही जी कामं केली ती महिनाभरात कोसळली. भाजपचं सरकार आल्यापासून ओरबाडणं सुरू आहे. इन्फ्रामॅनने सांगितलेल्या गोष्टींचा बोजवारा उडाला. 4,500 कोटी पावसात वाहून गेले. कनेक्टिंग लिंकवरून संजय राऊत यांची टीका. राज्यात सेना भाजप सरकार असताना 56 पूल झाले. विकास काय असतो ते आम्हाला सांगू नका. आता लोकांना कुंभमेळ्याची भीती वाटते. कुंभमेळ्याची जबाबदारी इन्फ्रामॅनच्या राईट हँडवर आहे. संजय राऊत यांचं नाव न घेता महाजन यांच्यावर निशाणा. इन्फ्रामॅन फडणवीसांवर जनतेचा विश्वास. 18 तासात कनेक्टिंग लिंक सुरू केला. संजय राऊतांनी स्वतःचा मिसिंग पक्ष पाहावा. भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचं राऊतांना उत्तर. 2 दिवसांच्या पावसाने सरकारचे वाभाडे काढले. जनतेच्या जीवाशी हा खेळ सुरू आहे. बोगद्यात धबधबे सुरू आहेत. ठाकरेंचे शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांची राज्य सरकारवर टीका. मिसिंग लिंकवर दरड कोसळली, त्याला नेहरूच जबाबदार. मनसे नेते संदीप देशपांडेंचा कनेक्टिंग लिंकच्या दुरावस्थेवरून महायुती सरकारला खोचक ठेवला. ज्यांना सरकारवर टीका करायची आहे त्यांनी पाकिस्तानला निघून जावं, देशपांडे यांचा टोला. कनेक्टिंग लिंक पूर्ववत ढिगारा हटवल्यानंतर आता वाहतूक सुरू. काल कनेक्टिंग लिंकवर दरड कोसळल्यानंतर वाहतूक बंद होती, मात्र पाण्याचा प्रवाह अजूनही सुरूच. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा भोरवेल्हे मुळशीचे आमदार शंकर मांडेकरांना फोन. मांडेकरांकडून पावसाची आणि पूरस्थितीची घेतली माहिती. आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सूचना. काँग्रेसने ओबीसींची जातनिहाय जनगणना का केली नाही? आधी 65 वर्षाचा हिशोब द्या, नौटंकी बंद करा. चंद्रशेखर बावनकुळेंचा काँग्रेसवर निशाणा. राम मंदिरातील दानचोरी विरोधात काँग्रेसचं आंदोलन. काँग्रेसचं राज्यव्यापी रघुपती राघव राजाराम सत्याग्रह आंदोलन. नाशिकच्या काळाराम मंदिरातून आंदोलनाची सुरुवात. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांच्या नेतृत्वात आंदोलन. प्रवीण दरेकरांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची दिल्लीत भेट घेतली. दापोली पोलादपूर महाबळेश्वर महामार्गाबाबत निवेदन गडकरींकडे सादर केलं. महामार्गाबाबत सकारात्मक विचार करण्याचं गडकरींचं आश्वासन. हा महामार्ग झाल्यास कोकण पश्चिम महाराष्ट्र प्रवास अधिक वेगवान होईल. चंद्रपूर महापालिकेतील काँग्रेस गटनेते पदाचा वाद पुन्हा नागपूरच्या विभागीय आयुक्तांकडे. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने याचिका निकाली काढत हे प्रकरण नव्याने सुनावणीसाठी पाठवलं. 9 जुलै रोजी वडेट्टीवार आणि धानोरकर या दोन्ही गटांना बहुमत सिद्ध करण्याचे निर्देश. टेंभूर झाड दुर्घटना आणि साकीनाका मॅनहोल प्रकरणातील निलंबित अधिकाऱ्यांच्या समर्थनार्थ पालिका कर्मचारी अधिकाऱ्यांचं आंदोलन. निलंबन मागे न घेतल्यास तीव्र आंदोलन करू असा इशारा. आज पालघर, पुणे, घाट परिसर, रायगड आणि नाशिकला रेड अलर्ट. मुंबई शहर उपनगरासह ठाणे, धुळे, अमरावती, अकोला, रत्नागिरीला ऑरेंज अलर्ट. आवश्यक असेल तरच घराबाहेर पडा, प्रशासनाचं आवाहन. नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये मुसळधार पाऊस. त्र्यंबकेश्वरमध्ये 125 मिलीमीटर पावसाची नोंद. सुरगाणामध्ये 149 मिलीमीटर पाऊस. कळवण, सटाण्यात देखील पाऊस. नाशिकमध्ये मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामामुळे कोरडे झालेले नदीपात्र पुन्हा पाण्याने भरले. दुतोंड्या मारुतीच्या पायाला पाणी लागले.
नाशिकच्या गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ. गोदावरी नदीपात्र आणि रामकुंड परिसरात मनपाच्या सुरक्षा रक्षकासह पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. नदीपात्र परिसरात पाण्यात उतरण्यास पोलिसांकडून मनाई करण्यात आली. नाशिकच्या मालेगावमध्ये गिरणा नदी वाहते. दुथडी भरून चणकापूर धरण परिसरातील पावसामुळे नदीला पूर आला असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. तर मालेगाव शहरात अद्याप जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम. मंत्री गिरीश महाजन यांनी त्र्यंबकेश्वर परिसरातील विविध भागांची पाहणी करत परिस्थितीचा आढावा घेतला. आज त्र्यंबकेश्वर आणि नाशिक परिसरात ढगफुटी सदृश मुसळधार पावसाचा इशारा. ब्रह्मगिरी परिसरातील मेंढघर किल्ल्यावरील वाडीतील नागरिकांचं स्थलांतर सध्या सुरू. सिन्नरमध्ये मध्यरात्री मुसळधार पावसामुळे अनेक घरात पाणी शिरलेलं आहे. नागरिकांची मोठी तारांबळ. अनेकांनी रात्र जागून काढली. संसारोपयोगी साहित्य पूर्णपणे भिजल्याने प्रचंड नुकसान. मुंबई नाशिक महामार्गावर जुन्या कसारा घाटातील दरड हटवली. जेसीबीच्या सहाय्याने दरड हटवण्यात यश. दरड हटवल्याने जुन्या घाटातील वाहतूक पूर्वपदावर. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. अहिल्यानगर नाशिक सीमेवर असलेल्या भंडारदरा परिसरात निसर्ग पर्यटनाला बंदी. हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानंतर वनविभागाचा हा निर्णय. चांदण, बाली, कोकणकडा, रतनगड, अलंग, मदन, उलंग, कळसुबाई शिखर पर्यटकांसाठी बंद. आळंदीला जोडणारे 4ही पूल पाण्याखाली गेल्याने पुलांवरील वाहतूक पूर्णपणे बंद. आळंदीत पावसाचं थैमान. इंद्रायणी नदीला महापूर. श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला 2 दिवसच बाकी. पालखी प्रस्थान सोहळ्यावर पुराचं सावट. पुण्यातील खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू. 500 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू. नदीपात्राच्या शेजारी लोकांना सतर्कतेचं आवाहन. पावसामुळे नाशिकातील सप्तशृंगी गड धुक्यात हरवला. नाशिकमध्ये पावसाचं जोरदार आगमन. पावसाच्या वातावरणात सप्तशृंगी गडावर दाट धुक्याची चादर. पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे सूर्या नदीला पूर. पालघर सिन्नर महामार्गावरील मासवण येथे पाणी भरल्यामुळे पालघरकडे जाणारी वाहतूक ठप्प. रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत. वसईमधील वसंत नगरी गेटपासून एव्हरशाईन गेटमधील लिंक रोड अजूनही पाण्याखाली. नागरिकांना कमरेभर पाण्यातून मार्ग काढत प्रवास करण्याची वेळ. पावसाने उसंत घेतली असली तरी अजूनही मोठ्या प्रमाणात पाणी साचले. पश्चिम रेल्वेवर विरारपर्यंत लोकल सेवा सुरू. विरारपर्यंत लोकल सेवा सुरू, मात्र लोकल उशिराने. नालासोपारा रेल्वे स्थानकात ट्रॅकवर अजूनही पाणी साचू नये. नालासोपारा स्थानकातून लोकल सेवा आज सकाळपासून सुरू. काल नालासोपारा वसई रेल्वे स्थानकावर पाणी साचलं होतं. सध्या काही प्रमाणात रेल्वे रुळावर पाणी, मात्र लोकल सेवा सुरू. पश्चिम रेल्वेचे मुख्य माहिती अधिकारी जॉर्ज वगेस यांची माहिती. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 धरणांमध्ये 28.92% पाणीसाठा. गेल्या 24 तासात जलशयातील पाणीसाठ्यात 12% वाढ. धरण क्षेत्रात पावसाची संततधार सुरू. ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणारं बारवी धरण 30% भरलं. दमदार पावसामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात वेगाने वाढ. जिल्ह्यातील नागरिकांना काहीसा दिलासा. कल्याणमध्ये पालिकेच्या आरोग्य केंद्राची भिंत कोसळली. या दुर्घटनेत सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही. या संदर्भात शिंदेच्या शिवसेनेचे नगरसेवक महेश गायकवाड यांच्याकडून प्रशासनाच्या कामकाजावर संताप व्यक्त. मुंबई नाशिक महामार्गावर जुन्या कसारा घाटात दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प. काही प्रमाणात महामार्गावरील माती आणि दगडी बाजूला केल्याने एकेरी वाहतूक संथ गतीने सुरू. ठाण्याच्या शहापूर तालुक्यात मुसळधार पावसामुळे पर्यटन स्थळांवर बंदी. नदी, धबधबे आणि इतर पर्यटन स्थळांवर कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी ही खबरदारी. भारतीय हवामान विभागाकडून मुंबईसाठी सोसाट्याच्या वाऱ्याचा इशारा. मुंबईतील सर्व महापालिका उद्यानं आज बंद राहणार. झाडं उन्मळून पडणं, फांद्या तुटणं आणि संभाव्य अपघातांचा धोका लक्षात घेऊन हा निर्णय. मुंबईत 6 दिवसात 1100 झाडं कोसळली. अवघ्या 6 दिवसात गेल्या 3 वर्षाच्या पावसाळ्यातील एकूण झाडं पडण्याच्या घटनांनाही मागे टाकलं. गेल्या 24 तासात मुसळधार पाऊस आणि वेगवान वाऱ्यामुळे 523 झाडं पडली. मुंबईत गेल्या 5 दिवसात जुलैच्या सरासरीपेक्षा अधिक पाऊस. जुलै महिन्यात पडणाऱ्या पावसाच्या सरासरीहून अधिक पाऊस अवघ्या 5 दिवसात पडला. हवामान विभागाच्या सांताक्रूज केंद्रात सरासरीहून 5% तर कुलाब्यात 12% अधिक पावसाची नोंद. सिंधुदुर्ग जिल्ह्याला हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट जारी. सध्या मुसळधार पावसाऐवजी सरी कोसळत असून वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी झाडांची पडझड. रत्नागिरीच्या परशुराम घाटात पुन्हा धोकादायक स्थिती. गॅबियन वॉलखालची माती मोठ्या प्रमाणात वाहून गेली. पाण्याचा निचरा करण्यासाठी बांधलेला सिमेंट कॉन्क्रीटचा मार्गही तुटला. प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची स्थानिकांची मागणी.
खेड तालुक्यातील दहिवलीत दरड कोसळून दोघांचा मृत्यू झाल्याची भीती, मंत्री उदय सामंत घटनास्थळी. एनडीआरएफ कडून बचाव कार्य सुरू, दुर्घटनेत एकाला सुखरूप बाहेर काढण्यात यश. मातीचा ढिगारा हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू. सांगलीतील वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ, सांगली कोल्हापूर जिल्ह्याला जोडणाऱ्या ऐतवडे खुर्द पुलाला पाणी, पुलावरून वाहतूक करताना काळजी घेण्याचं आवाहन. सातारा शहराला पाणीपुरवठा करणारा कास तलाव पूर्ण क्षमतेने भरला. जुलै महिन्यातच तलाव पूर्ण भरल्यामुळे सातारकरांच्या पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली. रायगडमधील आंबेत पुलाला वाळू वाहतूक करणाऱ्या ड्रेजरची धडक. आंबेत पूल रायगड रत्नागिरीला जोडणाऱ्या सावित्री नदीवरील एक महत्त्वाचा मार्ग आहे. खबरदारीचा उपाय म्हणून या मार्गावरील वाहतूक तात्पुरती बंद. रत्नागिरीच्या परशुराम घाटात पुन्हा धोकादायक स्थिती निर्माण. गॅबियन वॉल खालची माती मोठ्या प्रमाणात वाहून गेली आहे. साताऱ्यातील जांभळी गावात 24 तासात 550 मिलीमीटर पावसाची नोंद. पूल पाण्याखाली गेल्याने गावांचा संपर्क तुटला. नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर. कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असून पंचगंगा नदीची पाणी पातळी 35 फूट 1 इंचावर पोहोचली. जिल्ह्यातील 56 बंधारे पाण्याखाली. पंचगंगा नदी आज इशारा पातळी गाठण्याची शक्यता. साताऱ्याच्या पाटण तालुक्यातील साडावाघापूरचा उलटा धबधबा प्रवाहित. जोरदार पाऊस आणि वाऱ्यामुळे धबधब्याचे पाणी वर्षा दिशेने जातानाचं चित्र. हा नजारा पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी. नाशिकच्या पहिने घाटातील नेकलेस धबधबा प्रवाहित झालेला आहे. अहिल्यानगरमध्ये पावसाची संततधार सुरू आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. नाशिक जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू. सलग दुसऱ्या दिवशीही नांदूर मधमेश्वर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू. 2 वक्रकार गेटमधून 3228 क्युसेक पाण्याचा विसर्ग. धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पाणी पातळीत वाढ. बुलढाणा जिल्ह्यात 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसाच्या सरी. पावसामुळे शेतीच्या कामांवर परिणाम. पुढील 2 दिवस पावसाची शक्यता. हवामान विभागाचा अंदाज. धाराशिव जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू. जिल्हाभर पावसाने हजेरी लावल्याने रखडलेल्या खरीप पेरण्यांना दिलासा मिळणार. त्यामुळे शेतकरी पुन्हा कामाला लागल्याचं चित्र. सोलापूरच्या उजनी धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू. दौंडमधून तब्बल 1,45,000 क्युसेकपेक्षा अधिक वेगाने पाणी धरणाकडे. त्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता. परंडा आणि करमाळा तालुक्याची जीवनदायिनी असलेल्या सीना कोळेगाव धरणात पाणी साठा तळाला. धरणात नवीन पाण्याची आवक सुरू नसल्याने शेतकऱ्यांना आता दमदार पावसाची प्रतीक्षा. मुसळधार पावसामुळे कृष्णा नदीवरील कराड नजीक असणारा खोळची बंधारा ओव्हरफ्लो. बंधाऱ्याच्या भिंतीवरून पाणी वाहू लागले. पर्यटकांनी लांबूनच धरण पाहण्याचा प्रशासनाचा इशारा. चिखलदरामध्ये 2 दिवसात 10,000हून जास्त पर्यटकांची हजेरी. रिमझिम पाऊस, दाट धुकं आणि फेसाळणारे धबधबे पाहण्यासाठी चिखलदऱ्याला पसंती. विविध पॉइंट्स, भीमकुंड, पंचबोल आणि इतर पर्यटन स्थळांवर दिवसभर गर्दी. रत्नागिरीच्या लांजा तालुक्यातील 8 गावांमध्ये 6 दिवसांपासून वीज पुरवठा बंद. त्यामुळे पाणी पुरवठ्यावरही परिणाम. ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी महावितरण कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांना जाब विचारला. सांगलीच्या आटपाडी तालुक्यातील दिघंजी ग्रामस्थांचा स्मार्ट मीटर विरोधात एल्गार. एमएसईबी विरोधात भव्य मोर्चाकडे ठिय्या आंदोलन. स्मार्ट मीटरमुळे वीज बिलात वाढ होण्याची भीती व्यक्त. वेंगुर्ल्यात वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याविरोधात ग्राहक संघटना आक्रमक. संघटनेकडून विद्युत वितरण कार्यालयावर ठिय्या आंदोलन. स्मार्ट मीटर नको, सुरळीत वीज पुरवठा द्या, आंदोलकांची मागणी. राज्यसभा खासदार रामराव वडकुतेंकडून नांदेड मुंबई एक्सप्रेस हिंगोली स्टेशनवर स्वागत. नव्यानं सुरू झालेल्या एक्सप्रेसच्या मोटरवनचंही पुष्पहार घालत स्वागत. नागपूर जिल्ह्यातील पाटण सावंगी येथे वृद्ध महिलेवर अत्याचार करून निर्घृण हत्या घटनेच्या 9 दिवसानंतर या प्रकरणाचा उलगडा. आरोपीला बेड्या ठोकण्यात सावनेर पोलीस आणि गुन्हे शाखेच्या पथकाला यश. धाराशिवच्या भूममध्ये एफडीएची कारवाई. 2,11,000ची दूध पावडर जप्त. विनापरवाना साठवून ठेवलेली 1,125 किलो दूध पावडर जप्त. या कारवाईमुळे परिसरातील भेसळखोरांचे धाबे दणाणले. धाराशिवच्या जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थी जीव मुठीत धरून शिक्षण घेत असल्याचं चित्र समोर. जिल्ह्यातील 690 शाळा 40 वर्ष जुन्या असून जीर्ण अवस्थेत. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या 137 शाळांची दुरुस्ती अद्यापही रखडली. अयोध्या राम मंदिर दानचोरी प्रकरणावरून बुलढाण्यात ठाकरेंच्या शिवसेनेचं रामरक्षा आंदोलन. रामरक्षासह घोषणाबाजीने परिसर दुमदुमला. आंदोलनात शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी.
नागपूरच्या महाराष्ट्र नॅशनल लॉ विद्यापीठात विद्यार्थी आणि प्रशासन पुन्हा आमने-सामने। वसतिगृह, सुरक्षा सुविधा आणि प्लेसमेंटच्या प्रश्नांवर विद्यार्थ्यांकडून नाराजी व्यक्त, लवकरात लवकर मागण्या पूर्ण करण्याची मागणी।